नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर हा ब्लॉग लक्ष्मीपूजन आणि त्याचं साहित्य याच्याविषयी आहे. तर पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत बघा, कारण बरीचशी माहिती मिळेल आणि आपण व्यवस्थित प्रकारे जाणून घेणार आहोत की लक्ष्मीपूजनासाठी काय काय साहित्य लागतं आणि कसं लक्ष्मीपूजन करायचं. तर सर्वात अगोदर आपल्याला हा फोटो पाहिजे, ज्यामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणेशजी हे तिन्ही भगवान आहेत. तर हा फोटो मस्ट आहे. 2 दिवे घ्यायचेत आपल्याला, एक तुपाचा आणि एक तेलाचा. तर तुपाचा दिवा आपल्याला उजव्या साईडला, देवाच्या उजव्या साईडला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा डाव्या साईडला लावायचा आहे. त्यानंतर हे 3 यंत्र आहेत. यामध्ये आहे श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि नवग्रह यंत्र. तर हे तिन्ही यंत्र आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी लागणार आहेत. त्यानंतर शंख मस्ट आहे पूजेमध्ये, तर आपल्याला शंख घ्यायचाच आहे पूजेमध्ये. त्यानंतर आपल्याला 2 हत्ती लागणार आहेत. आपण जो फोटो घेणार आहोत देवाचा, त्याच्या दोन्ही साईडने ठेवण्यासाठी 2 हत्ती लागणार आहेत आपल्याला. तर हत्ती घेतले आहेत आपण. यानंतर घंटा तर कोणतीही पूजा असो मस्ट असते, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात घंटीपासून होते, त्यामुळे घंटा. त्यानंतर कलश घ्यायचा आहे आपल्याला. तर कलशामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे? सुपारी, गोमती चक्र, कवडी, कमलगट्टा, हराळी, हळदीचं खोम, लवंग, विलायची, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल आणि वर नारळ ठेवून हे असा कलश बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर कासवसुद्धा पूजेमध्ये घ्यायचा आहे आपल्याला, कारण प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतोच तो कासवही घ्यायचा आहे. सप्तधान्य घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतेही 7 सप्तधान्य घेऊ शकता. तर मी इथे घेतलं हरभरा, गहू, जवस, धने, वटाणे, तांदूळ. तर आपल्याला 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत ह्या पूजेसाठी. त्यानंतर आपल्याला 5 प्रकारचे फळं घ्यायचे आहेत. तर मी घेतलं ॲपल, मोसंबी, पेरू, डाळिंब आणि केळी. जे काय सीजनल फ्रूट्स आहेत ते तुम्ही या पूजेमध्ये 5 घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लक्ष्मीचे जे चरण असतात ते ह्या पूजेमध्ये घ्यायचे आहेत. तर कारण लक्ष्मीपूजन आहे आणि म्हणजे लक्ष्मीपूजनात तर पायाची पूजा फार महत्त्वाची असते, त्यामुळे आपल्याला हे लक्ष्मीचे चरण घ्यायचे आहेत आणि त्याला वेगळं व्यवस्थित सजवायचं आहे. सो ही आहेत लक्ष्मीचे चरण. त्यानंतर ही 5 प्रकारची औषधी, जशी आपण धनतेरसच्या पूजेत घेतो तशी आपल्याला लक्ष्मीपूजनात सुद्धा घ्यायची आहे ही औषधी. तर आवळा, दालचिनी, हळदीचे खोंब आणि लवंग, विलायची मी घेतली आहे. बाकीही काही असतात औषधी, तेही तुम्ही यामध्ये घेऊ शकता. सो जे अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही ही औषधी घ्या. त्यानंतर ही कुबेर पोटली जी आपण धनतेरसच्या पूजेतसुद्धा घेतली होती तीच आहे ही. तर यात आहे कमलगट्टे, पिवळ्या कवड्या, सिक्के, गोमती चक्र आणि लघु नारळ. तर ही कुबेर पोटलीसुद्धा आपल्याला ह्या पूजेमध्ये घ्यायची आहे. तर हे जे सर्व सामान आहे हे मी अगोदरच मागून ठेवलं होतं, त्यामुळे सोपं गेलं. सो यावेळेस जर हे सामान कुणाला नाही भेटलं तर ते नेक्स्ट इयरसुद्धा अशी पोटली धनतेरसच्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मीपूजनामध्ये बनवू शकतात, कारण एवढ्या इझिली हे सर्व जे सामान आहे जसं की गोमती चक्र किंवा पिवळ्या कवड्या आपण म्हणतो ते अवेलेबल नाही होत. सो हे आहेत फुलं. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की हे खरे फुलं आहेत का डुप्लिकेट फुलं आहेत. सो ऑब्व्हियसली पूजा आहे तर खरे फुलंच घेणार आणि घरच्या गार्डनमधले फुलं आहेत. हे काय डुप्लिकेट फुलं नाही आहेत, ओरिजिनल फुलं आहेत आणि यात विचारायची काही गरजच नाही आहे की हे ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत. आय थिंक कळून जाईल की हे ओरिजिनलच फुलं आहेत. सो हे गुलाब, जास्वंद, ताराफूल, अपराजिता, बरेचसे फुलं आहेत, बट मी सर्व घेतले नाही आहेत ताटात. जे मला वाटले की आहेत चांगले सर्वात तेच घेतले आहेत मी फक्त. त्यानंतर आपल्याला शृंगारचं सामानसुद्धा घ्यायचं आहे लक्ष्मी मातेसाठी. तर 16 प्रकारचे शृंगार घ्यायचे आहेत. 11 प्रकारचेही घेऊ शकता, 21 प्रकारचेही घेऊ शकता. अवेलेबल जसं असेल तसं तुम्ही शृंगारचं सामान घ्या पूजेसाठी. सो मी 21 प्रकारचे शृंगार घेतले आहेत, ज्यामध्ये बरंचसं काही सामान आहे मेकअपचं, जसं की पावडर, क्रीम, कंगवा, मेहंदी, फाउंडेशन, टिकली वगैरे वगैरे सर्वच. त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू. तर आपल्याला या पूजेत झाडू मस्ट आहे. तर मी छोट्या साईजचा झाडू घेतला, तुम्ही मोठ्या साईजचा झाडूसुद्धा घेऊ शकता. कोसाही, कोणताही झाडू, खराटा, फळा झाडू काहीही घेऊ शकता, पण मस्ट आहे या पूजेमध्ये.
सो मी हा छोटासा झाडू घेतला आहे. यानंतर आपल्याला एक आरती संग्रह किंवा लक्ष्मीपूजन कसे करावे याची एक पोथी भेटते, ती घ्यायची आहे. कारण यामध्ये बरीचशी माहिती आहे की घरचे लक्ष्मीपूजन घरीच कसे करावे किंवा लक्ष्मीची जी आरती असते ते सर्व काही या पोथीमध्ये भेटून जाईल तुम्हाला. त्यानंतर रोजमेळ, ज्याला वही खाता आणि पेन म्हणतो आपण, ते घ्यायचं आहे. कारण प्रत्येकाला रोजमेळ लागतोच किंवा वही खाता त्यांचा हिशोब वगैरे लिहिण्यासाठी. सो हे पूजेमध्ये घ्यायचं आपल्याला, हे मस्ट आहे पूजेसाठी. त्यानंतर पंचमेवा घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचे 5 मेवे तुम्ही घेऊ शकता. सो मी घेतले बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि किशमिश. सो जे काही अवेलेबल आहेत ते 5 प्रकारचे मेवे आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आभूषण, नगद हे लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेच जातात. सो हे आपल्याला घ्यायचं आहे, हे माहितीचं आहे सर्वांना. तर ह्या गोष्टीसुद्धा लक्ष्मीपूजनासाठी मग एका ताटामध्ये किंवा एका जे काही तुमचं असेल त्यामध्ये तुम्हाला सजवून घ्यायचं आहे. त्यानंतर भोगसाठी मी घेतलं आहे मखाने, खडीसाखर आणि अंजीरची मिठाई आहे. बरेचसे भोग असतात, जसे की बत्ताशे, लाह्या, बरंच काही घेऊ शकता तुम्ही. बट मी बत्ताशे लाह्या कोणी खात नाही नंतर, त्यामुळे मी जे खातील सर्व तेच घेतलं. त्यानंतर ही आहे पूजेची थाली. हळदी कुंकू, अक्षता, गुलाल, धूपबत्ती, कमलगट्टे, हराळी, गंगाजल, सुपाऱ्या, मोळी, लघु नारळ आणि सेंटची बॉटल, पाणी, हे सर्व पूजा थालीमध्ये आहे. सो हे तर लागतंच आपल्याला सर्व. तर चंदनसुद्धा आहे, चंदनसुद्धा घ्यायचं आहे पूजेमध्ये. त्यानंतर हे आहे खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि हळदीचं खोम. सो हे सजवलेलं आहे, तर हे सुद्धा घ्यायचं आहे पूजेमध्ये. त्यानंतर आरती, तुपाचे 2 दिवे करून घ्या. एकही घेतला तरी चालतो, पण मी 2 ठेवलेत. सो ही आहे आरती. त्यानंतर धूपसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला, तर हे धूपदान आहे. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीचे दिवे. दुसरे कितीही दिवे लावले तरी मातीचे दिवे मस्ट आहेत. सो मी 5 लावून घेतले, तुम्ही 13, 7 कितीही लावू शकता. सो हे मातीचे दिवे. आपल्याला नवीन वस्तू एक घ्यायची आहे, तर मी पाटावर वटा ठेवला आहे पूजेमध्ये, नवीन वस्तू. कारण मी 2 दिवसापूर्वीच तो मागवला होता आणि तो आला आहे सुद्धा, त्यामुळे मी पाटावर वटा ठेवला आहे. सो कुणाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि पूजा कशी वाटली हे नक्की सांगा. आणि सर्वात शेवटी आपल्याला तांबूळचा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मीला. सो हे विसरू नका, तांबूळचा नैवेद्य दाखवायचा आहे.